ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या बांडगुळांच्या थोबाडात सपराक मारलेली आहे। निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणासहित घेण्यात यावा असाच अलीकडेच निर्णय घेण्यात आलेला आहे। याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते वाघमारे साहेब आहेत। सर, काय सांगणार? आरक्षणासहित निर्णय घेण्यात आलेला आहे, काय वाटते? काय यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घ्याव्यात आणि प्रभाग रचनेविषयी सुद्धा त्यांनी सुतोवाच केले होते। परंतु काही जातीवादी आणि बिंडोक लोकांनी कुठेतरी ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षणाला विरोध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली होती। त्या रिट याचिकेवर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने परत एकदा सांगितलं आहे की ओबीसींच्या आरक्षणासहितच 27% आरक्षणासहितच स्थानिक स्वराज्य संस्थेचे ज्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका, महानगरपालिका ह्या निवडणुका घेतल्या पाहिजे। कारण की आरक्षण ज्या जातींना प्रतिनिधित्व मिळत नाही त्या जातीसाठी आरक्षण असतं आणि ते सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब करून की ज्या जातीवादी आणि ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या बांडगुळांच्या थोबाडात सपराक मारलेली आहे आणि ती काल सुप्रीम कोर्टाने दाखवून दिले की ओबीसींच्या नादाला लागाल तर नक्कीच तुम्ही सुद्धा येणाऱ्या काळात संपाल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं। आमदार रोहित पवारांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला रसद पुरवली असं आपण म्हटलेलं आहे, काय तथ्य? शेमडा आमदार आहे तो। कुठलंही म्हणजे त्याच्या सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत त्याच्यावर सर्व जाती धर्मातील महापुरुषांचे फोटो लावण्याचं काम केलं। परंतु अतिशय जातीवादी असणारा जरांगे उपोषण सोडून पळून गेल्याच्या नंतर जरांगेला रातोरात आणून बसवणारा रोहित पवार आणि त्यांनी रसद पुरवण्याचं काम केलं। त्याच्या जोडीला राजेश टोपे आणि एकनाथ शिंदे अशा अनेक लोकांनी, परंतु प्रमुख त्याच्यामध्ये रोहित पवार वाद वाढवण्याचं काम, सत्ता नसल्यामुळे रोहित पवारांना झोप येत नव्हती, त्यामध्ये त्यांना वाद वाढवायचा होता कुठंतरी। आणि रोहित पवारांना नेता होण्याचे मोठं स्वप्न आहे, बाकी काही नाही। परंतु त्याच्याच मतदारसंघामध्ये आज क्रांतीसूर्य 2 दिवसापूर्वी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फलकाचं नासधूस झाली, त्यावर रोहित पवारांना बोलायला लाज वाटते। आणि राज्यभर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत म्हणून सांगत फिरणारे पवार कुटुंब, त्याचे आजोबा शरद पवार असतील, त्याची आत्या जी क्रांती माता सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली केली म्हणून त्यांना खासदार होता आलं, अशी त्यांची आत्या असेल, आजोबा असेल, यांचा वारसा चालवणारा बिंडोक आणि शेमडा रोहित पवार तिथं बोलायला त्याला लाज वाटते। आणि इकडे जालना जिल्ह्यात येऊन जातीवाद वाढवण्याचं काम करतो, बीड जिल्ह्यामध्ये येऊन जातीवाद वाढवण्याचं काम करतो। असा हा रोहित पवारांना येणाऱ्या काळात त्या कर्जत जामखेडच्या लोकांनी मतदान मागायला आल्या त्याच्या थोबाडाला काळं लावण्याचं काम केलं पाहिजे आणि खरं तर त्याला बुटाडाने हाणलं पाहिजे। कारण की तो अतिशय जातीवादी शरद पवारांना सुद्धा येणाऱ्या काळात जाब विचारला पाहिजे लोकांनी। कारण की ज्या शरद पवारांना आजपर्यंत आपण जाणता राजा म्हणत आलो, ज्या शरद पवारांना आपण फुले शाहू आंबेडकरांचे पाईक म्हणत आलो, ते शरद पवार नातवाला हे शिकवण्याचं काम करतात का, की आता शरद पवारांना जाब विचारण्याचा टाईम आला आहे। आम्हाला काय सांगणार? अलीकडे जालना जिल्ह्यामध्ये खुनाचे सत्र हे वाढत चाललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, काय सांगणार याविषयी? नक्कीच त्यामध्ये ते जे मर्डर्स झालेत, खून झालेत, यामध्ये पोलीस प्रशासनाने या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय आपले बन्सल साहेब यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि जे मारेकरी असतील यांना तात्काळ अटक केलं पाहिजे, कठोर शासन केलं पाहिजे आणि गृहविभागाचा वचक काय असतो हे दाखवून दिलं पाहिजे। कारण की येणाऱ्या काळात अशा घटना घडल्या नाही पाहिजे। जालना जिल्ह्यामध्ये खुनाचे सत्र सुरू आहे, जे हत्यारं सापडण्याचं काम होते छोट्या छोट्या मुलांकडे, जे अल्पवयीन मुले आहेत अशा लोकांकडे पिस्तूल वगैरे सापडले जातात। परंतु आपल्या जिल्ह्याचे जे स्वतःला स्वयंघोषित आता संघर्ष योद्धा म्हणून घेतात, हे बीड जिल्ह्यात जाऊन नाक खुपसण्याचं काम करतात। पण स्वतः ज्या मतदारसंघामध्ये आपण आंदोलन करतो, ज्या मतदारसंघ अंतरवाली सराटी ज्या मतदारसंघामध्ये येते, त्या मतदारसंघामध्ये 3-3 मर्डर एका आठवड्यात होतात, तिथं त्यांना बोलायला टाईम नाही। म्हणजे खरं तर ह्या बिंडोक असणाऱ्या जरांगीला आता बीड जिल्ह्यात हाकलून द्यायची वेळ आली। म्हणजे सासऱ्याचे तुकडे मोजणारा जरांगे इथं बोलण्याऐवजी तिथं जाऊन बीडमध्ये जाऊन जातीवाद वाढवण्याचं काम करतो। मग या मर्डर्स होत असताना, अन्याय होत असताना इथं जातपात आपण बघितली नाही पाहिजे। अन्याय होणारा किंवा अन्याय करणारा याची आपण जात कधी नाही पाहिली पाहिजे। अन्यायाला न्याय देण्याचं आपण केलं पाहिजे, ते कुठल्या जातीचं असेल आपण त्यांच्यासाठी बोललं पाहिजे। परंतु जरांगे फक्त ओबीसीच्या विरोधात बोलण्याचं काम करतात आणि पाठीमागं सुद्धा आपला अन्वयाचा कैलास बोराडे असेल त्या प्रकरणात त्यांनी तोंड दाखवलं नाही, तिकडं माऊली सोट असेल याचा धनगर समाजाचा
लातूर जिल्ह्यातील त्याच्यावर सुद्धा बोलले नाही. परंतु इथं कुठंतरी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे इथं TRP मिळती यांच्या विरोधात कुठंतरी ते समजा काही प्रकरणं काढायचे आणि बीड जिल्ह्यात जाऊन पडून राहायचं. काही बी आपलं प्रत्येक गोष्टीचा काय इव्हेंट करता येईल याच्यावर लक्ष आहे. त्यांनी आता ह्या प्रकरणावर सुद्धा बोललं पाहिजे आणि ह्या मतदारसंघात तुम्ही आंदोलन करता, तुमच्यावर कुठेतरी काहीतरी जबाबदारी आहे, त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. आंबे खाल्ल्याने मुलं होतात असं पुन्हा एकदा संभाजी भिडे यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतंय, काय प्रतिक्रिया यावर? मला तरी असं वाटतं की संभाजी भिडेच आंबे खाल्ल्याची पैदास दिसते. कारण त्यांच्या आईनं आंबे खाल्ले असतील, त्याला वडील नसतील. आंबे खाऊन संभाजी भिडेचा जन्म झाला असेल म्हणून ते वारंवार यापूर्वी सुद्धा 1-2 वर्षापूर्वी आंबे खाल्ल्याने, 1 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी काहीतरी म्हटले होते किंवा आंबे खाल्ल्याने मुलं पैदा होतात. पण त्यांना अनुभव असेल किंवा ती आंब्याची पैदास असेल म्हणून ते असं बोलले. कारण संभाजी भिडे हा बिंडोक अभ्यास नसलेला माणूस, वयोवृद्ध म्हणजे बुद्धिभ्रष्ट. ज्याप्रमाणे माणसाचं वय जास्त 70च्या पुढे गेल्याच्या नंतर माणसाचं वय लहान लेकरासारखं बुद्धी होत असते, तशाप्रमाणे बुद्धिभ्रष्ट झालेला म्हातारा, झुरळावाने दिसणारा म्हातारा हे वारंवार कुठतरी जातीवाद पेटवण्याचं काम करतो. फक्त त्यांनी आंबे खाल्ल्याने नाही, त्यांनी अनेक वक्तव्य असे महापुरुषाविषयी असतील, गलिच्छ वक्तव्य करायचं आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचं. खरं तर कुठतरी यांना जबाबदारी दिली असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्यात, याच्यावधी वाद पेटून कुठल्या तरी पक्षाला फायदा घेण्यासाठी असे वक्तव्य करण्यासाठी त्यांना परावृत्त केले, त्यांना आदेश दिलेत आणि ते मालकाचा आदेश पाळण्याचं काम करतात.